संगमनेर शहरात प्रियकरानं केलं प्रियसीच्या मुलाचं अपहरण आणि स्वतःने केली आत्महत्या. संगमनेर शहरात तर 8 दिवसाला काही ना काही धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. तर दिनांक 24 डिसेंबर मंगळवार रोजी अजून एक धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे. संगमनेर शहरात प्रियकरानं केलं प्रियसीच्या मुलाचं अपहरण आणि स्वतःने केली आत्महत्या. आत्महत्येपूर्वी आरोपीने एक धक्कादायक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मी मुलाचं अपहरण केले नाही. आमचे प्रेम होते, सोबत राहत होतो, मुलाला कोणी आणायला लावले होते याची चौकशी पूर्णपणे करा. पुणे येथून 12 वर्षीय मुलाचं अपहरण करणाऱ्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली असताच ढोलवाडी या परिसरात राजेश रोहिदास जंबूकर यांनी आपल्या घरात फाशी घेतली. घटना घडली तेव्हा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना व नागरिकांना दरवाजा उघडण्यासाठी थोडा वेळ लागला. तोपर्यंत राजेश जंबूकर यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्या तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी लिहिली असून ती पोलिसांच्या हाती लागली. त्या लिहिलेल्या चिठ्ठीतून खूपच धक्कादायक बातमीचा उलगडा समोर आला. या राजेश जंबूकर यांनी लिहिलेलं आहे की माझा विश्वासघात झाला आहे. पीडित मुलाची आई आणि माझे प्रेम होते. आम्ही एकत्र राहत होतो. घरातील भांडी देखील माझे आहेत. पीडित मुलगा हा त्याच्या आईकडे नव्हे तर वडिलांकडे राहत होता. तो वडिलांचं ऐकतो म्हणून मला मुलास घेऊन येण्याचे कोणी सांगितले होते. याची चौकशी करावी. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत, त्याची चौकशी व्हावी अशा प्रकारची चिठ्ठी मयत आरोपीने लिहिलेली आहे. तर या व्यतिरिक्त चिठ्ठीत अन्य व्यक्तींची नावे लिहिलेली असून या घटनेला आता अनैतिक संबंधाचा किनारा लागला आहे. घटनेचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत. शेरणी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा.